एकाच्या कैवारे उगवी अनेकांचे कोण. ईश्वर जो अवताराला येतो तो एकासाठी, पण एकासाठी अवताराला आलेला ईश्वर तो एकाच कल्याण साध्य करत नाही, त्याचा अन्यांनाही फायदा होतो. की वारकरी संप्रदाय किंवा वारकरी साहित्य किंवा वारकरी संत हे नित्य नूतन जगाला काहीतरी देणार. इथे नाविन्य आपल्याला मिळतं. वारी काही विशिष्ट ठिकाणावरून निघते. त्यातली मुख्य ठिकाणं जी आहेत तर ती ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी आणि आमच्या तुकाराम महाराजांचं देहू. जेव्हा प्रस्थान होणार आहे, दोन्ही संत पंढरपूरकडे जाणार आहे, तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्व्हिटेशन कार्ड दिलं जात नाही. लगबगीनी आपली सगळी कामं उरकून सगळा महाराष्ट्र पंढरीकडे जाण्यासाठी तयार झाला. त्यामुळे वारकरी संप्रदाय जो आहे तर तो मुळातच जनसामान्यांचा. वारकरी संप्रदायाच्या उपासना पद्धतीतलं प्रभावी माध्यम म्हणजे कीर्तन. कीर्तन हा जो प्रकार आहे हा 12व्या शतकात पंढरपूरचे श्री संत नामदेव महाराज यांनी जगासमोर आणला. बरोबर. आणि त्यांनी स्वतः असं म्हटलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जे. की ज्ञानाचा दीप लावणं ही कीर्तनाची मुख्य भूमिका आहे. की ज्ञानेश्वरी आमच्या जीवनाची सक्सेस की आहे, ती आपल्याला एकदा हाताळता आली तर आपल्याला जीवन अत्यंत समृद्ध आणि सुखाने आणि आनंदाने जगता येईल. आणि आपलं आनंदित झालेलं जीवन हे आपलं स्वतःचं न राहता इतरांचंही होईल, यासाठी आपण प्रयत्न करतो.